शहरात मतदान न होण्यासाठी बोटाला शाई लावण्याचा प्रकार शहरात स्टेट बँक चौक या ठिकाणी घडला असून या प्रकरणी लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी मतदान प्रक्रियेत झालेल्या प्रकाराबाबत पत्रकार परिषद घेऊन लक्ष वेधले आहे। राजकारणामध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पातळी ढासळली, तसा विखे कुटुंबाने या राजकारणामध्ये त्यांना आज कलंक लावून घेतला। तो कलंक लावून घेतला याचा म्हणजे इतका गंभीर प्रकार आमच्या समोर आला। ज्यावेळेस आम्ही नगर शहरामध्ये प्रत्येक बूथवर गाठीभेटी घेत होतो, आमचे युवक नेते विक्रम राठोड यांना संबंधित काही मतदारांचा फोन आला की भिंगार चौकामध्ये स्टेट बँक चौकामध्ये छावणीमध्ये एक शाई लावण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। म्हणजे आधार कार्ड पाहायचं, शाई लावायचे आणि त्याला पैसे द्यायचे, असा त्या ठिकाणी एक बोगस प्रकार चालू आहे। आणि मतदान घडून न देण्यासाठी हा प्रकार केला जात होता। त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस कळलं आम्ही घाईघाई माग आलो, तर आम्ही ते टोळी एक 10-15 जणांची टोळी आम्ही त्या ठिकाणी त्या टोळीवर लगेच आम्ही कॅप्चर केली। त्यामध्ये बरेच जण पळून गेले, पण आम्ही 2 जण आम्ही त्या दिवशी तिथं सापडवले। त्या ठिकाणी एक शाईची बाटली आम्हाला सापडली, शाईची जी पोटाला लावतो माझ्या पायावर शाई सांडली, मग याच्या हातावर पण सांडली। शाईची बाटली सापडली आम्हाला तिथं आधार कार्ड आणि आपलं इलेक्शन कार्ड पण सापडले। आणि जो माणूस तिथं सापडला, आता एक जणाने तर जो शाई लावायला आलता त्यांनी तिथं सांगितलं की आम्हाला पैसे देणार होते आणि त्यामुळं मी या ठिकाणी आलतो। आणि ज्यांनी कबुली दिली की मी सकाळपासून बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच जणांना शाई लावली। म्हणजे बघा ना, कलंक किती राजकारणाला। तो लोणी प्रवाराचा होता, श्रीपाद जाधव नावाचा एक लोणी प्रवाराचा विखे परिवाराचा ठेकेदार होता, कॉन्ट्रॅक्टर होता आणि तो त्या ठिकाणी उद्योग करीत होता। म्हणजे राजकारणामध्ये आपण गेले 4 दिवसापासून पाहतो या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला। नंतरच्या कालखंडात बघितलं आपण की त्यांचे काही कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रेड हँड पकडलं। आज सकाळी तर इतकी भयानक घटना आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली। मी तुमच्या काही बांधवांना सुद्धा पाठवली। तो प्रकार म्हणजे ती घटना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमचा जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। त्याच्या बघा ना, त्याच्या जो टेबल असतो टेबलवर बॅलेट सापडली, काय भाजपच्या उमेदवाराचा बॅलेट या कर्मचाऱ्याच्या टेबलवर सापडली। म्हणजे जो निवडणूक आयोगाचा कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याच्या जर टेबलवर भाजपच्या उमेदवाराचं पॉम्पलेट सापडलं, हा प्रकार तर इतका म्हणजे लोकशाहीला घातक प्रकार आहे। तो प्रकार घडला। नंतर आजच परत त्यानंतर काही तास नाही गेले तर राजेंच्या प्रभागामध्ये बाळासाहेब बोराटे आणि आमचे शहर प्रमुख संभाजीराजे यांच्या प्रभागामध्ये एका अधिकाऱ्याने एक महिला भोळसट महिलेचं त्या ठिकाणी तिला इद्रिस आडनावाच्या एका महिलेचं तिचं मतदानच त्यांनी केलं। ते म्हणजे तुला मतदान करताना यायचं, मी मतदान करतो, आणि त्यांनी ते कमळावर बटन दाबलं। तो एक प्रकार घडला आमच्या भोयरगांगार्डामध्ये, माझ्या मतदारसंघात भोयरगांगार्ड या गावात त्या ठिकाणच्या एका अधिकाऱ्याने ज्येष्ठ माणूस आल्यानंतर त्याला सांगायचं तुम्हाला दिसणार नाही बाबा, मी मतदान करतो, आणि ते मतदान त्याने कमळाला मतदान दाबायचा प्रयत्न केला। अशा 4-2 त्या वयस्कर बाबांनी बाहेर सांगितलं, अरे हे माणूस आम्हाला सांगतो तुम्हाला मतदान नाही करता यायचं, मी करतो, आणि तो कमळाला मतदान करतो। मग ते बूथसुद्धा बंद केलं तर तिथं मग अधिकारी गेले, तिथं पोलीस डिपार्टमेंट केलं, मग ते अधिकारी बदलले। आणि आज तर नंतर आम्ही कालपासून ऐकत होतो शाई लावायचा प्रकार चालू, शाई। आम्ही तर राजकारणात पहिलीच गोष्ट ऐकली, आम्ही प्रत्यक्ष रंगी हात पकडलं त्याला। आम्ही भिंगार पोलीस स्टेशनला त्या श्रीपाद जाधव नावाच्या व्यक्तीला भिंगार पोलीस स्टेशनला जमा केलं, त्याची शाईची बाटली जमा केली। आमच्याकडे सगळे व्हिडिओ पण आहेत। म्हणजे हा राजकारणाचा गळा घोटण्याचा प्रकार, दबावशाहीचा प्रकार या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो। याचा अर्थ त्यांना पराभव मान्य झालेला आहे। इलेक्शन निवडणूक आयोगासोबत काही बोलणं झालंय का या संदर्भात? दुसरा मुद्दा असा आहे की पोलीस प्रशासन अनेक वेळा आम्ही सुद्धा बुथवर होतो तर पोलीस प्रशासन फेरफटका मारत होतं, मग पोलिसांच्या नजरेशी या गोष्टी येत साहेब, ह्या सगळ्या घटना आम्ही अधिकाऱ्यांच्या कानावर मी ही घटना आमच्या पाथर्डी तालुक्यातली घटना घडल्यानंतर मला ज्यावेळेस व्हिडिओ पाहायला मिळाला, मी कलेक्टरला फोन केला। कलेक्टरने मला सांगितलं, हां मी पाहतो
मग विचार करतो, मग निर्णय घेतो. आणि मला तर त्यांनी प्रश्न इतका बालिश प्रश्न केला एका जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने. मला सांगितलं तिथे व्हिडिओच कसा काढला. अरे व्हिडिओ काढला कसा काढला याचं त्यांना टेन्शन. पण त्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने भाजपचं बॅलेट आत नेलं, त्याच्याबाबत पॉम्पलेट आत नेलं, त्याच्याबाबत काही त्यांना गांभीर्य नाही. व्हिडिओ कसा काढला हा प्रश्न मला जर एका जिल्हाधिकाऱ्यांनी, जबाबदार माणसाने, जिल्ह्याच्या जबाबदार नागरिकांनी केला, याचा अर्थ हे प्रशासन काय सगळं चुकीच्या पद्धतीने ना. म्हणजे पोलीस प्रशासनाने ज्यावेळेस आमच्या पारनेरला घटना घडली काल, पैसे वाटप गाडीमध्ये रेड हँड पैसे आमच्या कार्यकर्त्यांनी सापडलेले व्हिडिओ पण होता. तोच पोलीस अधिकारी काय म्हणतात, नाही नाही ते पैसे टाकले कोणीतरी. अरे म्हणजे तुम्ही किती चुकीच्या पद्धतीने लोकांना पाठबळ देणार आहे. आज आमचा राम नळकांडे आमचा नगरसेवक आहे. त्या प्रभागामध्ये श्याम नळकांडे आमचा नगरसेवक आहे. तो त्या प्रभागातील मतदारांना विनंती करीत होता, चला मतदानासाठी अर्धा तास राहिला, आता लवकर बाहेर निघलं पाहिजे. त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस लोक गेले. आमच्या काल तिसगावमध्ये आमचे काही कार्यकर्ते फिरत होते तर पोलिसांनी उचलून नेलं. ढाकणे नावाचा LCPचा एक कर्मचारी, त्या कर्मचाऱ्याने सांगितलं आम्हाला निलेश लंकेच्या समर्थकांना उचलण्यासाठी स्ट्रिक्टली वॉर्निंग केलेली आहे. तो ढाकणे नावाचा कर्मचारी आमच्या एका शेवगावच्या व्यापाऱ्याला त्यांनी सांगितलं, जर तुम्ही निलेश लंकेला मतदान केलं तर तुमचे व्यवसाय चालून देणार नाही.